आणि अखेर महायुती जागी झाली आहे। बँकेच्या शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे। नाडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बँका बसल्या होत्या। धाराशिव इथं शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा आल्या होत्या। त्यानंतर आता महायुती सरकारने या कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे। नाडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बँका बसल्या होत्या आणि बँकाकडून या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठीच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या। त्यानंतर आता महायुती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। महायुती अखेर जागी झाली आहे। ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे, तर त्यांच्याकडूनही जर काही महाराष्ट्र सरकारला माहिती हवी असेल, ज्या पद्धतीने पंजाब सरकारने काम केलंय तेही करावं। केंद्र सरकारमध्ये मी शिवराज सिंग चौहान साहेबांना मी स्वतः भेटले, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री हे माननीय प्रधानमंत्र्यांनाही भेटले। आता त्याच्या पुढे काय झालं, मला असं वाटतं याचं ब्रीफिंग माननीय मुख्यमंत्रीच करू शकतील की केंद्रातून आपल्याला किती मदत मिळणार आहे। पण मला असं वाटतं केंद्राची मदत ही आपल्याला लागणारच आहे, कारण का प्रचंड नुकसान हे महाराष्ट्रात झालेलं आहे। पंजाब सरकारने ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे, तर त्यांच्याकडूनही जर काही महाराष्ट्र सरकारला माहिती हवी असेल, ज्या पद्धतीने पंजाब सरकारने काम केलंय तेही करावं। केंद्र सरकारमध्ये मी शिवराज सिंग चौहान साहेबांना मी स्वतः भेटले, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री हे माननीय प्रधानमंत्र्यांनाही भेटले। आता त्याच्या पुढे काय झालं, मला असं वाटतं याचं ब्रीफिंग माननीय मुख्यमंत्रीच करू शकतील की केंद्रातून आपल्याला किती मदत मिळणार आहे। पण मला असं वाटतं केंद्राची मदत ही आपल्याला लागणारच आहे, कारण का प्रचंड नुकसान हे महाराष्ट्रात झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये काही शेतकरी बांधवांना नोटीस आल्या होत्या बँकाकडनं कर्ज वसुलीच्या बाबतीमध्ये। तर याविषयी मला आवर्जून सांगायचं आहे की गेल्या आठवड्यातच कलेक्टर LDM यांच्याबरोबर चर्चा झाली, त्यांना सूचना दिल्या होत्या आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व बँकेच्या मॅनेजर्सना स्पष्टपणे आदेशित केलेलं आहे की आता वसुली कुठल्याही प्रकारची करायची नाही। उलट जे अकाउंट होल्ड केलेले आहेत ते अनहोल्ड करून सर्वांना अनुदान जे आहे आता येणारं ते मिळावं, या अनुषंगाने सक्त सूचना दिलेल्या आहेत। हे भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराठा अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत, त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे, आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? पैसे भरायची आता अवस्था राहिलेली नाही। काय शेतात आता काय राहिलंच नाही, काही शेतात तर काय शेतातलं आता राहिलंच नाही काही शिल्लक। आणि कशाने कर्ज हे भरायचं? निवडणुकीच्या आधी अर्धेली आम्ही सगळं उग माफच करू, 7/12 कोरा करू। आता कुठे जाऊन बसलेत आता काय माहिती? झाली खुर्ची झाली, आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं। परिस्थिती काय राहिलीच नाही की उत्पन्नच नाही तर भरतील कशाहून? काय भरण्याचं साधन काय? नुकसान झालं का शेतातलं? काय बरे पूर्ण वाहून गेलं काय बरे? भरायसारखी परिस्थिती नाही। हे नोटीस आलं त्या लोक चिंतेत आहे, ते भरायचं कशाना? हे ओला दुष्काळ जाहीर करावं लागतंय, कर्जमाफी करावं लागते। हे जनतेवर संकट आहे मोठं, या संकटाला काहीतरी शासनानं पर्याय काढला पाहिजे।